इतक्या दिवसात आली, बस की जायचं. आपण ती एकटीच करते, थांबा. अगं करल ती, तू बस बस बघू, बस बस इथं बस. मग बुवा आई कशी आहे तब्येत? आम्ही ठीक आहे, पण तुमची तब्येत पाणी कशी आणि आबा कसं आहेत? सगळं व्यवस्थित. असंच व्यवस्थित आणि सुखानं राहा तुम्ही दोघं बी आलाय घरी, पण मनाला लय बरं वाटलंय बघा. होय, अहो आता आमच्यासारख्या म्हाताऱ्याला तुमच्या आनंदातच आमचा आनंद बघायचा असतो बघा. आता आमच्या सुखाचा विचार करू नका, तुमच्या आनंदाचा विचार करा. होय, अगदी खरं आहे त्यांचं. राणे, तुला ना दुसऱ्याच्या सुखापुढं स्वतःचा विचार करायची अजिबात सवय नाही. आता जरा स्वतःचा विचार कर. हा, घ्या चहा घ्या. अगं ही काय नुसतं चहा पित आहे? बिस्किट घ्या की. राणे, जावई बापूंना बिस्किट दे की. हो घ्या सर. सुरके, अगं तू बी का? बस बस ह्याच्या बस. हा, बस इथं बस बस. बस बस, हा बस. बरं आई, तुमची तब्येत बरी आहे ना आता? ते मध्ये राणी सांगत होती काही त्रास वगैरे होत होता तुम्हाला? होय, मध्ये जरा त्रास होत होता, पण आता काय त्रास नाही. आता एकदम ठणठणीत आहे मी. हे काय, माझे मी बसतीया, माझे मी उठतीया, हा सगळं काम बी करते. हा अजून काय पाहिजे नाही का? व अगदीच काही वाटलं तर मला किंवा राणीला सांगा, आमच्यापासून काही लपवू नका. सर, हे दोघ जण ना एकदम डांबरट आहेत. त्यांना कितीही त्रास झाला ना तरी अजिबात आपल्याला सांगणार नाहीत. अगं राणे, तसं काय नाही ग, खरंच आम्ही बरं आहे. ते आमचं जाऊ द्या. मालतीबाई साहेब कशा आहेत? अजून लय चिडलेल्याच आहेत का व त्या? माफ करा इंद्र साहेब, आम्ही त्यांच्याबद्दल असं बोललो, पण आमच्या राणीला त्रास होऊ नये असं वाटतं आम्हाला. मी असताना काय त्रास होईल राणीला? आणि हे बघा, राणी सोबत कधीही कोणी काही चुकीचं वागत असेल ना, मी नेहमी तिच्यासोबत उभा असतो. आताच बघा ना, आईचं म्हणणं होतं की राणीने तिच्या समोर यायचं नाही, म्हणून मग आम्ही ठरवलं राणी माझ्यासोबत फॅक्टरीत कामाला येणार. आणि तुम्हाला सांगतो, तुमची राणी इतकी हुशार आहे ना, तिने भाग पाडलं मला की तिला मी फॅक्टरीत एखादी पोस्ट द्यावी. आणि बघा, आज राणी माझ्यासोबत माझी पीए बनून उभी आहे. खरं आहे तुमचं. आमची राणी अक्षी साहेबीने वाणी दिसतीय. राणे, ह्या कपड्यात खरंच लय वाढ दिसतेस ग. आमच्या राणीला ना आम्हाला लय मोठं होताना बघायचं होतं बघ. आता तुमच्यामुळे बघायला मिळालं बघा आम्हाला ती. इंद्र साहेब, हा लय उपकार झालं तुमचं. आमच्या राणीला तुम्ही फुलासारखं जपताय बघा. जावे बापू, एक बोलू का? तुम्ही आमच्या राणीला तुमच्या बरोबर कामावर घेतलं, हे लय चांगलं केलंय बघा. पण तुम्ही दोघं बी ना मालतीबाई साहेबांचं बोलणं लय मनाला लावून घेऊ नका. राणे, अगं त्या मोठ्या आहेत, त्या काय जरी बोलल्या ना तरी लगेच विसरून जायचं. आणि तुम्ही दोघं बी मालतीबाई साहेबांचा राग कसा कमी होईल ना त्याचा विचार करा. आणि राणे, मालतीबाई साहेबांच्या मनात तुझ्याबद्दल जो काय गैरसमज आहे का नाही, तो कसा दूर होईल ना ह्याचा विचार करतो. पण तुम्ही दोघं बी एक गोष्ट लक्षात ठेवा, लय दिवस आबोला धरून राहू नका. भरल्या घरात चांगलं नसतंय ते. नाही, खरं आहे तुमचं. आणि कसं बघा, तुमची राणी खूप प्रयत्न करत असते, आईशी चांगलं वागण्याचा, बोलण्याचा खरंच खूप प्रयत्न करत असते. पण मला वाटत नाही आईचा राग एवढ्यात जाईल. आणि आम्ही आईचा राग जावा म्हणून प्रयत्न करायचं काही सोडणार नाही होता. मग काही चिंताच नाही बघा आम्हाला. तुमच्यामुळं आमच्या राणीला इतकं मोठं होताना बघतोय, जीवाला लई समाधान लाभलंय बघा.
हा तुम्हा दोघाला कामाला जायचं असेल ना? हो, आम्ही फॅक्टरीतच जायला निघालो होतो. जाताना म्हटलं रतनच्या घरी व्हिजिट करून जाऊ, त्याच्या फॅमिलीला भेटून जाऊ, म्हणून इकडे आलो होतो. त्याच्यावर लय वांगा झाले, पण आता नशिबात जे लिहिलंय ते होतेच की. पण बुवा, इंद्रजित सरांनी त्यांना शब्द दिलाय की त्यांच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी आता कंपनीच घेणार आहे, म्हणून जरा जीवात जीव आल्यासारखं झालं त्यांचं. ती एक बरंच झालं. हा, फॅक्टरीमध्ये लय काम असतील ना तुम्हाला? हो, चला चल, आपण निघायला पाहिजे, बरं का उशीर होता आता. बघितलं, जेव्हापासून तुमची मुलगी PA झाली आहे ना, कामावर जायला खूप एक्साइटेड असते. माझी पोर घरातनं लवकर निघून जावे असं कधी वाटलं नाही आजपर्यंत. पण आता ही दोघं नाही गेलं तर माझं दुखणं त्यांच्या नजरेत येईल, आणि तसं व्हायला नको. बरं राणे, असं बोलत बसू नका, परत पुढे तुमच्या कामाला उशीर व्हायचा. काय बुवा, आज एकदम हकलूनच लावताय की काय झालंय काय? अगं तसं नाही, मी कशाला माझ्या लेकीला हाकलून लावीन. साहेबीनबाई कामाला उशीर आल्या म्हणून कोणी काय बोलायला नको. बरं चला, चल निघायचं का? येतो आम्ही. बुवा आई, चांगल्या कामाला सुरुवात करतोय, पाया पडते, आशीर्वाद द्या. सुखी राहा. आई, अगं असू दे राणे, लई मोठी हो पोरी, आणि लई मोठं नाव कमव. चला येतो. हा? चल, हा. या या. येते बुवा. अगं सुरके, लई जोरात कळाली. अगं एकदम हळू हळू. ये 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 ये. ऐक बस 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 बस, इथं इथं बस. ऐक, लय दुखतंय अहो पाठीत. झोप 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 इथं. ए सुरके, लय जोरात कळी त्या पाठीत. किती वेळा सांगितलं तुला मी अंगावर काढू नकोस म्हणून. अगं लेकीपासून कळाला पावलेस. अगं पण कधी ना कधी कळणारच आहेत की तिला. अगं बोलू दे की एकदा मला राणीला. नाही नाही, तुम्हाला राणीची शपथ घातली होती मी, लक्षात ठेवा. ए सुरके, हो, मला सहन महिना झाला, लय दुखते पाठ माझे. सर गाडी थांबवा. मी इथं उतरते, तुम्ही फॅक्टरीत जा. हा, अरे राणी, राणी. हा अगं सर, आता तुम्ही इकडून फॅक्टरीत जा, मी घरी जाते. पण आता तू एवढी एक्साइटेड होतीस फॅक्टरीत जाण्यासाठी, आणि अशी अचानक काय बोलतेस? अहो सर, तुम्ही आता काही प्रश्न विचारू नका. तुम्ही इकडून फॅक्टरीत जा, खूप उशीर झालाय, मी घरी जाते. अगं पण का? आता तुम्हाला PA ची गरज नाही, काय असं का बोलतेस तू? कारण आता जुने इंद्रजित सर परत आलेत ना. राणी तू हसतेस सिरियसली? अरे मी किती घाबरलो होतो की तुला अचानक काय झालं, तू अशी का बिहेव करतेस? अहो सर, आता मला पण तुमच्यासारखं थोडंसं घाबरायला जमलं पाहिजे ना. हो, पण मध्येच का असं बोललीस तू? मी परत आलोय म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आधी कसं जुने इंद्रजित सर सगळे एकट्याने सांभाळत होते, आता तुम्ही सुद्धा सगळे एकट्याने सांभाळायला तयार झालात. तुमची काम करण्याची इच्छा परत आली आहे. आता सुद्धा तुम्ही रतनच्या घरच्यांना किती छान समजवलं, किती आपलेपणाने सांगितलं सगळं, किती धीर दिलात सर तुम्ही. तुम्ही जर ते करू शकता ना, तर तुम्ही फॅक्टरी तर असे सांभाळूच शकता. त्यामुळे तुम्हाला आता माझी काहीच गरज नाही. पण मला एक सांग, तू हे PA म्हणून बोलतेस की मैत्रीण म्हणून? आणि मी माझ्या मित्राला व्यवस्थित ओळखते, म्हणून म्हणते तुम्हाला आता ह्या PA ची काहीही गरज नाही. नाही म्हणजे मला आवडलं असतं ही माझी PA माझ्यासोबत जर कायम राहिली असती तर. हा हो ना, पण काय आहे, तुम्हाला ना परवडणार नाही हो ही PA कायमची. आणि का? का म्हणजे डोकं खाईल ना ते तुमचं. राणी, खरंच जाणं गरजेचं आहे का?
हो सर. आता जसं मी तुम्हाला सावरायला मदत केली तसं मला घर पण सावरलं पाहिजे ना. म्हणजे तिकडं माझी ड्युटी वेगळी असेल पण काम तर हेच आहे. नाही, माझा माझ्या मैत्रिणीवर पूर्ण विश्वास. ती जे बोलते ते करून दाखवत. हो, मग आता मी घरासाठी पण जो विचार केला होता ते मी केलं पाहिजे ना. म्हणजे सर मला माहिती आहे, मी तुम्हाला असं एकदम सांगते की आता मी तुमची पीए नसणार आहे, पण काय आहे सर, एक जबाबदारी पार पाडल्यानंतर मला दुसऱ्या पण जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतील ना. आणि असे बरेचसे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मला शोधायची. म्हणजे अहो म्हणजे घरच्या पण खूप गोष्टी आहेत ना, जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर. पटतंय ना तुम्हाला मी काय म्हणते ते? राणी कधी काही चुकीचं किंवा न पटणारं बोलते का? नाही. पण हा बॉस तुला एका अटीवर सोडणार आहे. जेव्हा जेव्हा मला गरज वाटेल तेव्हा माझी पीए माझ्यासाठी धावत पळत फॅक्टरीत मला प्रेझेंट हवी आहे. एका हाकेवर येईन सर. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके देन, तात्पुरतं तुझी या बॉसकडनं सुटका झाली असं समज. बाय द वे राणी, थँक्स. थँक्स का? थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तू मला समजून घेतलंस, मला समजावलंस, माझ्या घरच्यांचं वाईट साईड सगळं ऐकून घेतलंस, कधी रिॲक्टच नाही केलंस, सगळ्यांचा रिस्पेक्ट करत आलीस, कोणावर कधी चिडली नाहीस, रागावली नाहीस, माझ्या मनाचा, माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येकाच्या मनाचा विचार करत आलीस. खरंच थँक्यू. मग असं तर मी सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे, पण आपलंच ठरलंय ना, नात्यात आणि मैत्रीत थँक्स बोलून दाखवायचं नाही. हो, पण मग ग्रॅटिट्यूड कसा एक्सप्रेस करणार आपण? अहो कधी कधी सगळ्या गोष्टी अशा बोलून व्यक्त करायच्या नसतात, त्या नजरेतूनच कळतात. आता कसं आहे, तुम्ही माझ्या घरच्यांसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यात, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जर मी तुम्हाला थँक्स म्हटलं तर तुम्हाला चालणार आहे का? नाही. मग तुम्ही काय म्हणताय? म्हणजे माझ्यासाठी काम करणारी जी माणसं आहेत, जी मला हेल्प करत होती, दे वर लाईक मशीन्स फॉर मी. मला तुझ्यामुळे कळालं, जी माणसं माझ्यासाठी मेहनत घेत आहेत, मला हेल्प करतायत, त्यांच्या मेहनतीची मी किंमत करायला पाहिजे, त्यांना समजून घ्यायला पाहिजे. आपल्या दोघांना चांगलं माहिती आहे, मी तुझ्यासाठी फारसं काही केलेलं नाही, पण तू माझ्यासाठी खूप काही केलंस. असं म्हणायला हरकत नाही की तू ना मला जमिनीवर आणलंस, मला खूप चेंज केलंस. मला ना तुला आणखी एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचंय. राणी, थँक्यू सो मच. तू माझ्या आयुष्यात आलीस. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की रतन सोबत जो काही इन्सिडेंट झाला ना, मी त्यावेळी खूप वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं असतं त्या गोष्टीकडे. मला त्याचा सिरियसनेस कळलाच नसतं अगं. म्हणजे मी इतकं कॅज्युअली बिहेव केलं असतं ना, ऍक्सिडेंट तर होतच राहतात असं समजून मी खूप कॅज्युअली बिहेव करून कामगारांना काम सुरू ठेवायला सांगितलं असतं. पण तू माझ्या आयुष्यात आली आहेस, तू माझ्या सोबत होतीस, म्हणून मला कळलं कामगारांचं दुःख काय असतं, त्यांच्या वेदना मला कळल्या. आणि खरं सांगू, हा जो काही बदललेला इंद्रा आहे ना, त्याच्याशी माझी भेट तू करून दिलीस, आणि म्हणून थँक्यू सो मच फॉर दॅट. सर हे बघा, मी एवढं मोठं काहीच केलेलं नाही. मी फक्त तुमच्या आतल्या इंद्रजित सरांना सांगत राहिले की तुमच्यामध्ये पण इमोशन्स आहेत, आणि मुळातच तुम्हाला भावभावना कळतात, तुम्ही भावनिक आहात, म्हणून तुम्हाला हे सगळं कळालं. मी फक्त जाणीव करून दिली. कशी आहेस ग तू? कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट घ्यायचंच नसतं ना तुला कधी? कारण राणी कधीच क्रेडिट घेत नाही, क्रेडिट देते. काय ना सर, माणसाने कायम घ्यायची वृत्ती सोडून द्यायची इच्छा ठेवावी, मग आयुष्य ना सुंदर होऊन जात. आणि सर माणसं क्रेडिट घेऊन मिरवतात, पण त्या क्रेडिट घेण्यामध्ये ना मीपणा असतो, आणि तो मीपणा कायम घातक असतो. लुक राणी, आय डोंट नो तू सांगतेस तसं मला कधी वागता येईल की नाही. मला याही गोष्टीची काही आयडिया नाहीये की
माझं आयुष्य मी स्वतःहून किती सुंदर करू शकेन की नाही. पण मला या गोष्टीची खात्री आहे, तू माझ्यासोबत असशील ना तर माझं आयुष्य खरंच खूप सुंदर होऊन जाईल. आय मीन तुझ्याकडनं ना खूप काही शिकण्यासारखं आहे राणी, सिरियसली. हो का? हो. मग कधी लावताय क्लास? पण फी जरा जास्त असेल हा? अरे तुझ्यासारख्या टीचरकडनं मला शिकायला मिळणार असेल ना, फीचं काही टेन्शनच नाहीये. हा. बरं राणी मॅडम, हा. निघायचं का आपण? हो. मी घरी जाते, तुम्ही जा लवकर, फॅक्टरीत उशीर झालाय. ए नाही, मी तुला घरी ड्रॉप करतो, मग आपण जाऊ. आपण सर कशा? बॉसची ऑर्डर आहे, बॉस आधी तुला घरी ड्रॉप करणार आणि मग फॅक्टरीत जाणार. चलो. चल. इंद्रा, बोला बा. काय झालं आबा, तुम्ही ठीक आहात ना? ठीक आहे. आज मी खरं सांगू आनंदी आहे खूप. इंद्रा, मी तुला MD पदाच्या खुर्चीवर बसवलं, पण आज खऱ्या अर्थानं तू आज MD झालायस. असं का बोलताय आबा, नक्की झालंय काय? तुझ्या आपुलकीनं कामगारांशी वागलास, बोललास, तर सांभाळून घेतलंस, हे सगळं कळलंय मला. आणि जेव्हा तू कामगारांना म्हणालास की तुम्ही आमचं खरं कुटुंब आहात, भरून पावलं मी. मला खात्री पडली तुझ्यातला माणूस अजून जिवंत आहे. तू जेव्हा रतनला त्याच्या घरच्यांना दिलासा दिलास, मला खात्रीने सांगतो तुझ्यातला आपलेपणा त्यांना भावला असणार. म्हणून म्हटलं तू आज खऱ्या अर्थानं चांगला MD झालेला आहेस. हे वेगळं काहीच नाही केलंय, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय. पूर्वीचा जो इंद्रा होता तो असं वागला असता खरे, आणि अजून कामगारांना कामाला लावलं असतं. तुला नाही वाटत तू बदललायस? तुमचं म्हणणं बरोबर आहे आबा, पण माझ्यात हे जे काही बदल झाले आहेत ते एका व्यक्तीमुळे झालेत. आज जे काही माझ्यात बदल झालेत त्यामुळे मी त्याला थँक्यू म्हटलं. पण त्या व्यक्तीचं म्हणणं असं आहे की क्रेडिट असो किंवा कुठलीही गोष्ट घेत बसायचं नाही. माणसाने कायम घ्यायची वृत्ती सोडून द्यायची इच्छा ठेवावी. माणसाची नेहमी देण्याची वृत्ती असायला हवी. आणि म्हणून मी इथून पुढे तीच फिलॉसॉफी फॉलो करायचं ठरवलंय. म्हणजे काय करायचं ठरवलंस तू? बाबा, माझ्यात हे जे काही बदल झाले त्यासाठी मी एकटा जबाबदार नाहीये. हे सगळे बदल माझ्यात राणीमुळे झालेत. सुरुवातीपासून मी तिला कसंही वागवलं, त्रास दिला, पण तिने सगळ्या गोष्टी पेशंटली हँडल केल्या. कधी रागावली नाही, चिडली नाही, माझ्यात बदल व्हावे म्हणून वाट बघितली, काही केली नाही. मला नेहमी असं वाटायचं की इमोशन्स माणसाला वीक करतात, बट आय वॉज रॉंग. मला तर एक गोष्ट कळाली आबा, इमोशन्स ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला माणसाशी जोडते, नातं स्ट्रॉंग करते. राणी नेहमी माझ्या आजूबाजूला होती मला ही गोष्ट समजावायला. कदाचित त्यामुळे आज तुमच्या समोर एक चेंज झालेला इंद्रा उभा आहे आबा.
तुम्ही दोघेही माझा अभिमान आहात पोरांना. अजित, अशीच एकत्र राहून फॅक्टरी सांभाळा, घर सांभाळा. म्हणजे हा म्हातारा आमच्या हातात फॅक्टरीची धुरा कधी येऊच देणार नाही असं दिसतंय. घर सुद्धा हिनेच सांभाळायचं म्हणजे उद्या घरावर पण मालकी हक्क सांगायलाही तयार. राणी, तू या घराचा, माझ्या इंद्राचा आधार आहेस हे पुन्हा एकदा सिद्ध केलंस. या बाप लेकाच्या नात्यातलं अंतर तुझ्यामुळे कमी झालंय. असंच माणसानं एकत्र जोडत राहा, एकत्र आणत राहा आणि माझ्या इंद्रासोबत सुखाचा संसार कर. अहो माझ्या पाठीत लय दुखतंय, मला सहन होईना झालंय. सुरके, अगं वाईस कळ काढ की. अगं दुखण्याकडे नका ध्यान देऊ. असं कसं म्हणताय? मला असं वाटतं की माझ्या पाठीत कोणतरी जोरात मारतंय. मला लय कळी ती पाठीत. अहो हे सुरके, अगं मी आहे की, मी तुला काय नाही होऊ द्यायचो. मी तुझी गरम पाण्याने पाठ शिकू का? गोळ्या खातीस का? म्हणजे वाईट जरा बरं वाटेल. गोळी खाल्ली मी मगाशी, पण त्याचा मी काय परिणाम होईना झाला. लय दुखतंय माझी पाठ. अगं वाईस शांत राहा की. अगं जरा सहन कर की. देव आपल्या पाठीशी आहे सुरके. तेव्हा आपल्याला काय सुद्धा होऊ द्यायचं नाही. सुरके, हे अगं उठ की सुरके. ए अगं डोळे उघडून बघ की माझ्याकडे. ए सुरके, सुरके, ए सुरके अगं उठ की. अगं उठ की सुरके. ए सुरके अगं उठ की. ए गोट्या, ए गोट्या, अगं गोट्या या की. इकडे इकडे. ए गोट्या. अहो काय झालं? मावशे, मावशे, मावशे डोळे उघड मावशे. बुवा, मावशी अशी का पडली? तिच्या पाठीत कळ आलेली एकदम. डोळे झाकला रे तिने. ए गोट्या, अरे माझ्या सुरकेला लय त्रास व्हायला लागला रे. तिला हॉस्पिटल मध्ये न्यायला पाहिजे. अरे लय कळवत होती रे ती. तिला नाही सहन होत आता. गोट्या, अरे काहीतरी कर रे बाबा. माझ्या सुरकेला वाचव. बुवा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मावशे, मावशी अगं डोळे उघड की. मावशे, मावशी तुला सांगत होतो. अगं सुरके माझं ऐक. आराम कर. नको तरच करून घेऊ, पण नाही ऐकलं तिनं. अरे बघणार तिला काय झालंय. बुवा अहो, तुम्ही असं धीर सोडू नका बुवा. मी आहे ना. पण आपण मावशीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. ए यार, आता तूच काय करायचं ते कर रे बाबा. माझ्या शरीरात काय नाही होणार. अरे मी आता हात टेकलं. ॲम्ब्युलन्सला फोन केला पाहिजे. हे सुरके, हे सुरके अगं उठकी ग सुरके, सुरके. चला आता छान आईस्क्रीम खाऊया. अहो सर, एवढ्या थंडीचं कोण आईस्क्रीम खातं? तू कधीपासून असा विचार करायला लागलीस? तूच म्हणतेस ना माणसाने काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग आपण तेच करतोय. हो, पण ते तर असं निसर्गाच्या विरोधात वागल्यासारखं होईल ना. हो पण तूच सांगतेस ना की माणसाने कधी कधी अशा गोष्टी पण करून बघायला पाहिजेत. हा, पण आता जर मी आजारी पडले ना तर तुम्हालाच काळजी घ्यावी लागेल. मग म्हणू नका मी म्हणजे डोक्याला ताप आहे. नाही म्हणणार. तू आजारी पडलीस तर मी तुझी काळजी घेईन. ओके. मुळात काय, हुकुमाच्या राणीने उद्याची चिंता नाही करायला पाहिजे. आज छान जगून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही तर? अजिबात नाही. चल उतर.
आईस्क्रीम घेऊन येतो मी. हं? हे असा ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला ना की मनात धस्सच होतं बाबा. देवा, याच्यात जे कोणी आहे ना त्याची काळजी घे बाबा. त्याच्या पाठीशी उभं राहा.